खजिनदार आमची संचालक जॉईन नाव दिसतंय. भास्कर बांगर सर आहेत. तसेच स्वीकृत संचालिका क्रांतीताई शितोळे आहेत. आणखी मंडळी आपल्याबरोबर या परिसंवादात जॉईन होतील. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग पण आपण करत आहोत आणि ते लवकरच आपल्या युट्यूबवरती आपण टाकूयात. कार्यक्रमाच्या या व्यासपीठाच्या आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती वजा छोट्या छोट्या सूचना. आपण सर्वांनी म्यूट राहावं, म्हणजे आपल्याला विषय सगळ्यांना कळेल. ज्या वेळेला तुम्हाला बोलायचं त्यावेळेला अशा पद्धतीने हात वरती करा, म्हणजे तुम्हाला अनम्यूट करता येईल. कृपया आपल्या आजूबाजूला कसला आवाज होणार नाही याची दक्षता घ्या. आणि आपण झूम वरती जरी जॉईन झालेलो असलो तरी ही एक मीटिंग आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्या मीटिंगचे काही अलिखित प्रोटोकॉल आहेत की आपण व्यवस्थित बसावं, व्यवस्थित ड्रेसअपनीच जॉईन व्हावं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आजच्या या परिसंवादाला आपण सुरुवात करत आहोत. मॅपकॉच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि जय सरकार. साहेब कोयटे, अध्यक्ष राज्यपत्र संस्था फेडरेशन, यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या विषयाची मांडणी करावी. सहकारी मित्रांनो, सर्वांना जय सहकार. आज आपण एका वेगळ्याच विषयाकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. खर तर शेअर म्हटले की आपल्या सगळ्यांसमोर विषय येतो आपल्या पतसंस्थांचे शेअर्स. हे पतसंस्थांचे शेअर्स किती असावे, त्या भागधारकांना, त्या शेअर होल्डरला अधिकार काय, याच्यापुरता आपला विषय नेहमी संबंधित असतो. त्या विषयात मी काही आज जाणार नाही, कारण आपण पतसंस्थांच्या किंवा सहकारातल्या शेअर्सपेक्षा शेअर मार्केट, की जे शेअर मार्केट जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतं, त्या शेअर मार्केट बद्दल आपण आज बोलणार आहोत. आपल्या पतसंस्थांच्या शेअर्सवर कायदेशीर बोलायचं म्हटलं तर माझ्यापेक्षा अनेक मान्यवर या ठिकाणी झूम मिटिंगला उपस्थित आहेत. तुमचे कायदे तज्ज्ञ आणि खजिनदार दादाराव तुपकर आहेत. तेव्हा नाना, मी या शेअर मार्केटच्या विषयावर बोलणार आहे. आजची हेडलाईनच बघा मित्रांनो कशी आहे: गडगडणारे शेअर मार्केट बोलणं चालू आणि ठेवा. पतसंस्थांची चळवळ. तर तुम्ही परत विचाराल की गडगडणारे शेअर मार्केटशी पतसंस्था चळवळीचा काय संबंध? किती जण याच्या संबंधी माहिती घेतात मला माहित नाही. किती जण शेअर मार्केटमध्ये आपली गुंतवणूक करतात मला माहित नाही. परंतु मी स्वतः असं मानणारा माणूस आहे की मी जर पतसंस्था चळवळीमध्ये काम करतो, माझी स्वतःची जर सहकारी पतसंस्था आहे, तर मी माझी गुंतवणूक ही फक्त माझ्या पतसंस्थेतच करील आणि माझ्या पतसंस्थेची गुंतवणूक सुद्धा मी अन्य सहकारी संस्थेतच करील, सहकारी बँकेतच करील. शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला काही पतसंस्थांना देखील आमिष दाखवली जातात. अनेक पतसंस्था माझ्याकडं अनेक वेळा विचारणा करतात की आम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची आहे, त्याला आम्हाला कायद्यानं परवानगी आहे का? मित्रांनो, कायद्यानं परवानगी या गोष्टीला अजिबात नाही. पूर्वी एकीकडे मला आठवतं, साधारण 15 ते 20 वर्षापूर्वीचा, म्हणजे 2000 ते 2005 या दरम्यानचा काळ असेल, अनेक पतसंस्थांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुका केलेल्या होत्या. कायद्यातली थोडीशी पळवाट शोधून ती गुंतवणूक केलेली होती. परंतु गुंतवणूक केलेल्या सर्व संस्थांना काही दिवस तात्पुरत्या स्वरूपाचा दिलासा मिळाला, तात्पुरता लाभ त्यांना मिळाला, परंतु दीर्घकालीन त्यांचा, त्या पतसंस्थांचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर तोटाच झालेला आहे. मला वाटतं शेअर मार्केट म्हणजे काय आणि म्युच्युअल फंड म्हणजे काय हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. तर माझ्यावर माझे जनरल मॅनेजर सचिन भट्टर आहेत. त्यांना मी सांगतो की शेअर मार्केट म्हणजे काय आणि म्युच्युअल फंड म्हणजे काय, या बाबतीत त्यांनी थोडस त्या सर्व सभासदांना ज्ञात करावं. सचिन भट्टर. मागील काही दिवसापासून आपण जर बघितलं तर जे आपले ज्या लोकांना बॅलन्स शीट कळत नाहीत ते लोक सुद्धा शेअर ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली आणि शेअर ट्रेडिंग करतायत. शेअर ट्रेडिंग मध्ये त्यांनी काही पैसे कमवले पण आहेत, पण जे पैसे कमवलेत ते मागच्या 6 महिन्यात त्याच्यापेक्षा 4 पट पैसे जास्त त्यांनी घालवलेत. शेअर्स म्हणजे काय, जे इक्विटी मार्केट आहेत
इक्विटी मार्केटमध्ये बीएससी एनएससी जे आहेत इक्विटीमध्ये लोक पैसे इन्व्हेस्ट करतात आणि ती कंपनी काय आहे, त्या कंपनीचा पोर्टफोलिओ काय आहे, ते कंपनी मॅन्युफॅक्चरिंग काय करते, त्या कंपनीवर कर्ज किती आहे, त्या कंपनीच्या प्रमोटर्सकडे किती कर्ज आहेत, त्या प्रमोटर्सचे जे शेअर्स आहेत ते किती प्रमाणात आहे, याचा कुठेही अभ्यास करत नाही. फक्त कोणीतरी सांगतं म्हणून ते लोक पैसे इन्व्हेस्ट करतात आणि त्याचा परिणाम आता त्यांना भोगावा लागतोय. बऱ्यापैकी शेअर्स मार्केट तुटलेत. मागच्या 6 महिन्याचा जर विचार केला तर जी निफ्टी म्हणून म्युच्युअल फंड आणि शेअर ओके. आणि जे म्युच्युअल फंड आहेत ते म्युच्युअल फंड म्हणजे काय, जे शेअर्स मार्केटला पैसे गुंतवतात तेच शेअर्स म्युच्युअल फंडातले जे लोक पैसे गुंतवतात. लोक टीव्हीवर ज्या जाहिराती चालू आहेत, टीव्हीवर जाहिराती सांगतात की म्युच्युअल फंडात दर महिन्यात तुम्ही सिप करा, तुमचे पैसे एवढे वाढतील तेवढे वाढतील, 25%, 30%, 40% प्रलोभन दाखवतात. मात्र तिथं खाली शेवटी स्टार मारलेला असतो आणि त्या जाहिरात करताना शेवट सांगितलं जातं की म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक जी आहे ती रिस्की गुंतवणूक आहे, ती सगळी शेअर्स मार्केटवर डिपेंड आहे. तरी पण मागच्या काही दिवसात काही वर्षात लोक खूप त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले आणि त्याचा परिणाम आज सगळ्यांना भोगावा लागतोय. सिप सिप म्हणजे काय, दर महिन्याला जसं आपण पतसंस्थेत रिकरिंग गुंतवतो तसं काही सिपचा प्रकार आहेत. लोक जे आहेत ते दर महिन्याला एक विशिष्ट अमाऊंट तिथं म्युच्युअल फंडाला गुंतवतात. म्युच्युअल फंडाचे एक जे भाग असतात त्याची एक इनिव्ही ठरलेली असते. ते एनईव्ही प्रमाणे तुम्हाला युनिट्स मिळतात आणि ते पैसे कळत नकळत कळत नकळत म्हणण्यापेक्षा शेअर्स मार्केटलाच इन्व्हेस्ट होतात. पण तो जो मॅनेजर बसलाय, फंड मॅनेजर, तो कुठल्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करतो ते तुम्हाला माहित नसतं आणि त्या माणसाने चुकीची जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुमच्या पैशाला पूर्णतः धोका पोहोचू शकतो आणि तो पोहोचलेला आहे. आता तुम्ही जर मागच्या 6 महिन्यापूर्वीची एखाद्या म्युच्युअल फंडाची जर एनईव्ही बघितली असेल तर ती जर 100 रुपये एनईव्ही असेल तर आज अक्षरशः त्याची एनईव्ही 40 आणि 30 रुपयाच्या जवळ एनईव्ही आलेली आहेत. म्हणजे एखाद्या माणसाने जर आतापर्यंत 1 लाख रुपये गुंतवले असेल तर 6 महिन्यापूर्वी 1 लाखाचे 1,30,000 रुपये दिसत असतील. पण आजच्या घडीला अक्षरशः त्याची मुद्दल तर गेलीच गेली आहे, नफा तर काही मिळालेला नाही, पण आज 1 लाखाचे त्याचे 80,000 रुपयापर्यंत आलेले आहेत. मी तुम्हाला एक स्क्रीन दाखवू इच्छितो. जे चांगलं स्टॉक मार्केट मधले चांगल्या कंपन्या आहेत, जे मोठे मोठे नाव आहेत, जे आपल्याला न्यूज चॅनलला दाखवत असतात. टाटा ग्रुप, अदानी ग्रुप, अंबानी ग्रुप आणि बिर्ला ग्रुप या कंपनीचे जर ह्या कंपन्यांचे जे शेअर्स आहेत त्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही जर बघितले मागच्या 6 महिन्याचे जर बघितले तर अक्षरशः आता त्याची जाहिरात केली जाते. तुम्हाला स्क्रीन 1-2 मिनिटात मी शेअर करतो आणि तुम्हाला ती स्क्रीन दिसेल. आता ही जर स्क्रीन बघितली तुम्ही, बिझनेस ग्रुप अँड देअर स्टॉक ऍट डिस्काउंट, म्हणजे अक्षरशः ते डिस्काउंट मध्ये विकले जात आहेत. जे टाटा ग्रुप आहेत, जो जगातला सगळ्यात मोठा ग्रुप समजला जातो, त्या टाटा कंपनीच्या वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत शेअर्स मार्केटला, जवळपास 5-25 कंपन्या आहेत. पण त्या कंपनीचे शेअर्स जर बघितले तर एक टाटा मोटर्स म्हणून मोठी कंपनी आहे, ज्याचा शेअर्स ऑल टाइम हाय आता 628 रुपये आहेत. पण तो त्याची किंमत 47% तुटली, म्हणजे 50% पेक्षा जास्त तुटली आहे. टाटा केमिकल 43% शेअर्स मार्केट मधले पैसे तुटलेत त्याचे. अदानी ग्रुप आहेत, त्या अदानी ग्रुपची पण कंपनीचे शेअर्स जवळपास 50% ते 70% त्याच्या व्हॅल्यूज कमी झाल्या आहेत. अंबानी ग्रुप जो आपण कायम ऐकतो, जिओचे मोबाईल वगैरे वेगवेगळ्या कंपन्या, रिलायन्स वगैरे, त्यांच्या शेअरच्या पण किमती बघितल्या तर 61% पासून तर 40% त्यांच्या व्हॅल्युएशन आता कमी झालेले आहेत पोर्टफोलिओचे. नंतर बिर्ला ग्रुप, त्यांच्याही कंपन्याचे 60% तर 34% त्यांच्या कंपन्याचे शेअर्स तुटलेले आहेत. मित्रांनो, बीएससी ची कंपनी आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं जर 30/9 जर तुम्ही व्हॅल्युएशन पाहिलं तर 30/9 त्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन 465 लाख कोटी रुपये एवढं व्हॅल्युएशन होतं. आणि ते व्हॅल्युएशन जर 28/2/2025 व्हॅल्युएशन बघितलं तर ते व्हॅल्युएशन 383 लाख करोड रुपये आहेत. म्हणजे जवळपास 82 लाख करोड रुपयाचा लॉस मागच्या 4-5 महिन्यात लॉस लोकांना झालेला आहे. 82 लाख कोटी रुपयाचे पोर्टफोलिओची व्हॅल्यू कमी झालेली आहे. सगळे जेवढे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या शेअर्स मधली किमती 82 लाख कोटी रुपयांनी कमी झालेल्या आहेत. असा प्रत्येकाचा पोर्टफोलिओ कमी झालेला आहे.
आमच्या मित्राचा एक 3 कोटीचा पोर्टफोलिओ होतो, जो पोर्टफोलिओ 50 ते 60 लाख रुपये प्लस दिसत होता. तो पोर्टफोलिओ आज अक्षरशः 60 लाख रुपयांनी मायनस. त्या एक छोट्याशा पोर्टफोलिओला 1 कोटी 20 लाख रुपयाचा लॉस झालाय. तेच पैसे त्या माणसाने जर आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये गुंतवले असते तर त्याला जवळपास 2 वर्षात त्याला 20% रिटर्न मिळाले असते. आता त्याला मायनस मध्ये 20% रिटर्न आहेत, म्हणजे तो 40% प्रॉफिट मध्ये राहिला असता, तो आता 20% लॉस मध्ये. तसंच निफ्टी जी होती, निफ्टी जे आपण ऐकतो निफ्टी 50, तर त्याचं जवळपास 26,277 वर जी निफ्टी होती, ती निफ्टी कालच्या तारखेपर्यंत 21,281 पर्यंत खाली आलेली आहेत. म्हणजे जवळपास 4,996 पॉईंटनी कमी आलेली आहेत. म्हणजे जवळपास 19% त्या निफ्टी मध्ये रिड्यूस झालाय. मिड कॅप इंडेक्स, ज्याच्यात सगळ्यात जास्त पैसे लोकांनी गुंतवलेले आहेत आता, त्या मिड कॅप इंडेक्स जो 60,925 होता, तो इंडेक्स अक्षरशः 45,294 आलाय. जवळपास 26% तो आता इंडेक्स तुटलेला आहे. म्हणजे जवळपास हा 26% इंडेक्स तुटलेला आहे, पण लोकांचे पोर्टफोलिओ 50-60% आता तुटलेले आहेत. जो लोकांनी शेअर्स मध्ये पैसे गुंतवले तिथेही जवळपास 30-40% लॉस झालाय. तसंच ज्या लोकांनी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले तिथेही जवळपास 25-30% आता त्या लोकांना झळ खावा लागलेली आहेत. आता मी पुढची माहिती देण्यासाठी माननीय चेअरमन साहेबांना विनंती करतो. मित्रांनो, माझी गेल्या आठवड्यामध्ये TV9 वर झालेली मुलाखत जर तुम्ही बघितलं असेल, तर त्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की एखादी पतसंस्था जर अडचणीत आली तर त्या पतसंस्थेच्या संचालकांना त्या तोट्याला जबाबदार धरलं जातं. आणि या म्युच्युअल फंडामध्ये, या शेअर मार्केटमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये तब्बल 85 लाख कोटी रुपयाचं नुकसान भारतातल्या सर्वसामान्य जनतेचं झालेलं आहे. याला जबाबदार कोणाला धरणार? थोडक्यात माझा सांगण्याचा मुद्दा असा, भट्टर साहेबांनी आता जे सांगितलं, मी जे त्यांना विचारलं की शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडामध्ये फरक काय. शेअर मार्केटच्या गुंतवणूक करण्यासाठी अनेक शेअर ब्रोकर प्रत्येकाच्या गावामध्ये असतात. हे ब्रोकर अनेक वेळा फसवे देखील असतात. मला आठवतं 1 वर्षापूर्वी आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यात एका पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. आणि त्या ठिकाणी मला कळालं की अनेक लोकांनी ब्रोकरच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांना त्या शेअर मार्केटच्या माध्यमातून वर्षात दुप्पट नफा झालेला आहे, दुप्पट पैसे मिळालेले. मी त्या ठिकाणी माझ्या जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं, त्याची क्लिप देखील आज माझ्याकडे आहे. मी सांगितलं होतं की हे ज्यांना दुप्पट रकमेचा नफा झालेला आहे, तो दुप्पट नफा जाऊ द्या, त्यांनी गुंतवलेले सुद्धा पैसे 6 महिन्यांनी परत मिळतील का, याचं मला 6 महिन्यांनी उत्तर द्या. आणि आज 1 वर्षानंतर त्या ज्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या होत्या, त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे सुद्धा घेऊन त्या शेअर ब्रोकरनं पोबारा केलेला आहे. आणि हे शेअर ब्रोकर काय करतात मित्रांनो, किंवा म्युच्युअल फंडामध्ये शेअर मार्केटमध्ये फरक काय? म्युच्युअल फंडाच्या ज्या कंपन्या असतात ते लोकांकडनं पैसे गोळा करतात आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या शेअरमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट करतात. सांगताना असं सांगतात की सर्वसामान्य माणसांना शेअर मार्केटमधलं काही कळत नाही, आम्ही त्याच्यातले तज्ज्ञ आहोत, आमच्याकडे आमच्या ऑफिसमध्ये तशा प्रकारचे तज्ज्ञ काम करतात, या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही त्याची गुंतवणूक करू, म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. परंतु मित्रांनो, मी ठामपणे सांगतो, या म्युच्युअल फंडाच्या कंपन्या कोणत्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची याबद्दल त्या शेअर कंपन्यांकडून सुद्धा निश्चित लाभ घेत असतील. निश्चितपणे अंडरहँड डिलिंग त्यामध्ये होत असेल, त्याशिवाय या म्युच्युअल फंडाच्या कंपन्या त्या शेअरमध्ये गुंतवणूक करीत नाही. माझं विधान कदाचित धाडसाचं असेल, पुढे असं बरोबर आहे भट्टर साहेब? हो, येस. असं सुद्धा निश्चितपणे होऊ शकतं. तेव्हा या मार्केटपासून आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे. अर्थात मी पुन्हा येतो त्या विषयावर की याचा आपल्या चळवळीवर काय परिणाम होतो. मित्रांनो, निश्चितपणे आपल्या चळवळीवर याचा परिणाम होणार आहे. कोरोनाचा, आपल्या लॉकडाऊनचा आपल्या चळवळीवर परिणाम झाला, तो आपण सकारात्मक घेतला. त्या आपत्तीला आपण इष्टापत्ती समजून त्याला आपण सामोरं गेलो. नोटबंदीचा आपल्या चळवळीवर परिणाम झाला, त्याला आपण इष्टापत्ती समजून सामोरे गेलो. या शेअर मार्केटमध्ये
तुम्हाला जर आठवत असेल, एका फेसबुक लाईव्ह मध्ये मी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हवाला देऊन वर्तमानपत्रात आलेली बातमी तुम्हाला सगळ्यांना शेअर केली होती. ती बातमी अशी होती मित्रांनो, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 6 महिन्यापूर्वी वक्तव्य केलं होतं. खूप काही काळ गेलेला नाही, 6 महिन्यापूर्वीचं त्यांचं वक्तव्य होतं की भारतातल्या बँकांमधली गुंतवणूक दिवसेंदिवस कमी होते आहे. जे भारतातल्या बँकांमधल्या गुंतवणुकीचं प्रमाण 12% इतकं होतं, ते आता 10%वर आलेलं आहे. 2% गुंतवणूक भारतातल्या बँकांमधली कमी झालेली आहे आणि ही 2% गुंतवणूक शेअर मार्केटकडे वळती आहे, स्टॉक मार्केटकडे वळती आहे. आणि खरोखर लोकांना ओढा सगळा स्टॉक मार्केटकडे आणि म्युच्युअल फंडाकडे होता. आपल्यातल्याही अनेक पतसंस्थांवर त्याचा परिणाम निश्चितपणे त्या काळात झालेला जाणवत असेल. आपल्या सुद्धा ठेवींमध्ये फारशी फारशी वाढ त्या काळामध्ये होत नव्हती. परंतु गेल्या 1 ते 1.5 महिन्याचं चित्र जर आपण बघितलं, मी आपलं लक्ष वेधू इच्छितो असण्यासाहेब. 4 फेब्रुवारीची एक बातमी वर्तमानपत्रामध्ये आलेली बघा. 4 फेब्रुवारीला सकाळ या वृत्तपत्रानं अर्थविश्व या सदरामध्ये बातमी दिलेली आहे. ती बातमी अशी आहे मित्रांनो की ट्रम्प यांच्या निर्णयानं जागतिक शेअर बाजार गडगडले. ट्रम्पच्या निर्णयानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही निर्णय घेतले आणि त्याच्यामध्ये शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्स मध्ये तब्बल 319 अंशांनी घसरला आणि जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. त्यामुळे सावध भूमिका घ्या असा संदेश या अर्थविश्वामध्ये. दुसरी बातमी बघा, 5 फेब्रुवारीला पुण्यनगरी या वर्तमानपत्रात आलेली आहे की शेअर बाजारात सलग 6व्या दिवशी सुद्धा पडझड झालेली आहे. तिसरी बातमी पुन्हा सकाळच्या वृत्तपत्रातली बघा. 4 ते 5 फेब्रुवारी नंतर आपण 11 फेब्रुवारीकडे वळूया. 11 फेब्रुवारीला म्हटलेलं आहे, सलग 4थ्या दिवशी शेअर बाजारातली घसरण कायम. 11 फेब्रुवारी अमेरिकेच्या आयात शुल्क निर्णयाचा परिणाम. शुल्क काय आहे या विषयावर आपण जाऊन मी तुमचा वेळ घेत नाही, परंतु अमेरिका आयात शुल्क वाढीचा निर्णय घेतं आणि त्याचा परिणाम शेअर मार्केटवर होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 फेब्रुवारीला बातमी आली. दुसऱ्या दिवशी 12 फेब्रुवारीला पुन्हा बातमी आलेली आहे, सेन्सेक्स 1000 अंशांनी गडगडला. रुपयाची 2 वर्षातली मोठी उसळी. या सगळ्या बातम्या मित्रांनो आपण लक्ष देऊन रोजच्या वर्तमानपत्र उघडून वाचल्या पाहिजे. आपला जरी शेअर मार्केटशी संबंध नसला तरी शेअर मार्केटचा परिणाम आपल्या पतसंस्था चळवळीवर होऊ शकतो. त्यानंतर 12 फेब्रुवारीला पुण्यनगरीची एक बातमी बघा. ट्रम्प यांच्या शुल्क धमकीने बाजार गारत. अमेरिकेमध्ये ट्रम्प धमकी देतो आणि बाजार गारटतो. म्हणजे शेअर मार्केटचा परिणाम किती जगभर होतो हे सलग लक्षात घ्या. 13 फेब्रुवारीला सकाळच्या वृत्तपत्राची बातमी आहे, निर्देशांकाची सलग 6वी घसरण. त्यानंतर पुन्हा मी 14 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी येतो. त्या दिवशी सुद्धा पुन्हा बातम्या आहेत की निर्देशांकाची 3री पडझड आणि पुण्यनगरीची बातमी आहे 7व्या दिवशी सुद्धा शेअर बाजाराची घसरगुंडी. 19 फेब्रुवारीच्या पुण्यनगरीला बातमी आहे की शेअर मार्केटमध्ये घटकीची तेजी आणि पुन्हा पडझड. त्यानंतर लोकमत मध्ये 18 फेब्रुवारीची बातमी आहे. 18 फेब्रुवारी म्हणजे किती दिवस झाले बघा, जास्तीत जास्त 15 दिवस झालेले आहेत, 15-16 दिवस. 15 दिवसापूर्वीची बातमी आहे की शेअर मार्केटमध्ये 88 लाख कोटीचा चोरडा. 88 लाख. आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पतसंस्थांच्या ठेवी जरी आपण म्हटल्या तरी त्या जास्तीत जास्त 3 लाख कोटी रुपयांच्या आहे. आणि हा चोरडा जो झालेला आहे 78 लाख कोटींचा चोरडा याच्यामध्ये झालेला आहे. 19 फेब्रुवारीला सकाळमध्ये पुन्हा बातमी आली, शेअर बाजारामध्ये घसरण सुरूच. त्यानंतर पुन्हा 20 फेब्रुवारीला बातमी आलेली आहे, शेअर निर्देशांकामध्ये अल्प घसरण. त्यानंतर पुन्हा 24 फेब्रुवारीच्या बातमीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की 13,000 कोटींवर डल्ला एका दिवसामध्ये. आणि खाली प्रश्न विचारलेला आहे तिथं, बाजारातील निराशा आता तरी संपणार का? परंतु ती निराशा मित्रांनो अद्याप संपलेली नाही, किंबहुना ही निराशा अशीच चालू आहे.
पुण्यनगरीला 25 फेब्रुवारीला बातमी आलेली आहे, सेन्सेक्स 8 महिन्याच्या निचांकी पातळीवर आणि गुंतवणूकदारांचे एका दिवसात 4 लाख कोटी रुपयांचं नुकसान. आपण आपल्या काही याच्यावरच्या सुद्धा जरी बातम्या बघितल्या सोशल मीडियावरच्या, विशेषतः युट्यूब चॅनलवरच्या, त्याच्यामध्ये एक बातमी बघा युट्यूब चॅनलवर अशी आलेली आहे, शेयर मार्केट में किस वजह से आई सुनामी, निवेशकों के 9 लाख करोड़ रुपए डुबे. एकेका दिवसात 9-9, 10-10 लाख रुपये जर बुडत असतील, शेअर मार्केटची घसरण ही किती मोठ्या प्रमाणात आहे याचा आपण विचार करा. पुढचं एक युट्यूबवरची बातमी आहे, स्टॉक मार्केट क्रॅश, शेअर बाजारात सुनामी, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान. हे आकडे बघूनच मित्रांनो आपल्याला अचंबित होतं. त्यानंतर पुन्हा बातमी आहे युट्यूबवर, बाजार 9 महिन्यातील निचांकी पातळीवर, 3 मिनिटात 1.33 लाख कोटी रुपये पाण्यात. त्यानंतर पुन्हा नंतर बातमी आहे, स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे चीनचा हात, काही मिनिटात गुंतवणूकदारांचे 10 कोटी रुपये बुडाले. 10 लाख कोटी मित्रांनो. त्यानंतर पुन्हा एक बातमी, डोक्याला माणूस दिसतोय आणि त्याची प्रतिक्रिया काय आहे, शेअर मार्केटमध्ये काही खरं नाही. आणि तो ॲरो किती घसरलेला आहे बघा. शेअर मार्केटचा जो हा ॲरो कायम चढ्या क्रमांकाचा असतो, तो किती मोठ्या खाली घसरलेला आहे बघा. त्यानंतरचा एक युट्यूबची बातमी आहे, अमेरिका में गिरावट से भारतीय शेयर बाजार धड़ाम, सेंसेक्स 80,000 से नीचे, 6 लाख करोड़ का नुकसान. मग दररोज 6 लाख कोटीचं नुकसान, 9 लाख कोटीचं नुकसान, 10 लाख कोटीचं नुकसान, असं शेअर मार्केटमध्ये नुकसान होतंय गुंतवणूक करणाऱ्यांचं. आणि त्याचाच परिणाम म्युच्युअल फंडावर सुद्धा होत आहे. म्युच्युअल फंड हा पूर्णतः शेअर बाजारावर अवलंबून असतो आणि शेअर मार्केटचे रेट कोसळले की म्युच्युअल फंडाचे सुद्धा रेट मित्रांनो कोसळतात. आणि गेल्या काही वर्षामध्ये म्युच्युअल फंडाच्या, आत्ताच भट्टर साहेबांनी जसं सांगितलं तसं, डेली करेक्शन सारखं सिप मध्ये गुंतवणूक करण्याचं जे काही गुंतवणूकदारांचं प्रमाण वाढलं होतं आणि सगळे येणारे ठेवीदार आम्हाला सांगत होते की आम्ही आता सिप मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. हे सगळे गुंतवणूकदार मित्रांनो आता निश्चितपणे पस्तावले असतील, त्यांना पश्चाताप झालेला असेल. मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, 31 मार्च जाऊ द्या, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, महत्वाची सूचना आहे माझी. 31 मार्च जाऊ द्या, शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले सगळे पैसे आपल्या पतसंस्था चळवळीमध्ये येणार आहे. 31 मार्च पर्यंत हे सगळे गुंतवणूकदार वाट पाहतील. कसं असतं, एक मानवी स्वभाव लक्षात घ्या, ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे ते जे झालेलं नुकसान तो सांगणार नाही. त्या गुंतवणुकीवर जर त्याला चांगले रिटर्न्स मिळाले तो आपल्याकडे येऊन सांगत की आम्हाला शेअर मार्केटमध्ये एवढे पैसे मिळाले, म्युच्युअल फंडामध्ये एवढे पैसे मिळाले, परंतु नुकसान सांगायला कोणी येणार नाही. वाढ जर झाली गुंतवणुकीमध्ये ते छाती ठोकपणे सांगतील, अभिमानानं सांगतील की आमचे एवढे एवढे पैसे वाढले. नुकसानीचं तुमच्यापर्यंत येऊन कोणी सांगणार नाही. 31 मार्च पर्यंत वाट बघतील. 31 मार्च नंतर हे सगळे शेअर मार्केट मधले पैसे लोक शेअर्स विकून तुमच्या आमच्याकडे गुंतवणूक करणार आहेत. आणि याची जाणीव माझ्या समता पतसंस्थेला ही 4 महिन्यापूर्वी झालेली होती. 4 महिन्यापूर्वी बरोबर नोव्हेंबरमध्ये याची मला आमचे जनरल मॅनेजर सचिन भट्टर असतील, आमचे संचालक संदीप कोयटे असतील, आमचे संचालक जितूभाई शहा असतील, यांना संस्थांची गुंतवणूक सगळी शेअर मार्केटकडे वळली आहे. त्यामुळे आम्ही अशा काही प्रकारच्या जाहिराती केल्या होत्या. मी आता तुम्हाला दाखवतो. ही जाहिरात तयार करण्यासाठी आम्हाला लाखो रुपये आम्हाला खर्च करावा लागलेले आहेत. या आमच्या खर्चाचा फायदा सगळ्या पतसंस्था चळवळीला व्हावा, हा सुद्धा आजचा झूम मीटिंग घेण्यामागचा माझा उद्देश आहे. या जाहिरातीमध्ये आम्ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रसिद्ध साहित्यिक संकर्षण कऱ्हाडे याला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमलं होतं. तुम्ही अशा प्रकारची जाहिरात करताना संकर्ष कऱ्हाडेचं नाव किंवा त्याचा फोटो वापरू शकणार नाही, किंबहुना तो वापरू नये.
त्याच्यामुळे तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. परंतु संकर्षण कराडे सोडून आम्ही जी काही नोव्हेंबर पासून जाहिरात करतो आहे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्यापासून आम्ही जाहिरात करतो आहे. ही जाहिरात किती दूरदृष्टीची होती हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे नीट वाचा, हे वाक्यरचना नीट वाटा. पहिल्या जाहिरातीमध्ये आम्ही म्हटलेलं आहे, कशाला निवडता मार्केटची अनिश्चितता. कशाला निवडता मार्केटची अनिश्चितता, समता असताना नको गुंतवणुकीची चिंता. दुसऱ्या जाहिरात म्हटलेलं आहे, कशाला मार्केटच्या चढ उताराचं टेन्शन, समतात गुंतवणूक हेच योग्य सोल्युशन. अशा प्रकारची जाहिरात तुम्ही तुमच्या पतसंस्थेचं नाव वापरून करू शकता. फक्त संकर्षण कराडे याचा आमचा करार झालेला असल्यामुळे संकर्षण कराडेचं फोटो तुम्ही वापरू शकत नाही. पण अशा प्रकारच्या जाहिराती आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात केल्या पाहिजे. पुढची एक जाहिरात तुम्हाला मी दाखवू इच्छितो. पुढच्या जाहिरातीमध्ये वाक्यरचना आम्ही अशी घेतलेली आहे की सगळ्या आम्ही जाहिराती शेअर मार्केटच्या विरोधात केलेल्या आहे. शेअर मार्केट कसं धोक्याचं आहे हे सांगण्याकरता आम्ही या जाहिराती केलेल्या आहे. त्यात काय म्हटलेलं बघा, कशाला घेताय मार्केटची रिस्क. पुढची कशाला घेताय मार्केटची रिस्क, समतात करा गुंतवणूक फिक्स. पुढची जाहिरात आहे, कशाला रिटर्न्सची मोठमोठी आश्वासनं, गुंतवा समतात विश्वासानं. अशा प्रकारच्या जाहिराती आपण केल्या पाहिजे. पुढची जाहिरात बघा, अनेक जण सांगतात की आमचा शेअर मार्केटचा पोर्टफोलिओ इतक्या इतक्या रुपयाचा झालेला आहे, तो खूप भक्कम आहे. त्याच्या विरोधात आम्ही जाहिरात केली होती, पोर्टफोलिओ करा मजबूत, पण डोक्यावर नको मार्केटचं भूत. आणि मेहनतीची कमाई गुंतवा विश्वासानं समता पतसंस्थेत. पुढचं घेतलं होतं आम्ही, सारखं कशाला चढ उतारचं टेन्शन, सारखं कशाला चढ उतारचं टेन्शन, समतात गुंतवणुकीचं परफेक्ट सोल्युशन. हे लोकांना आपण समजून सांगितलं पाहिजे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून चढ उतारचं टेन्शन तुम्ही घेता कशाला. आमच्याकडचं जो काही रिस्क नाही, कुठल्याही प्रकारची रिस्क नाही त्याच्यामध्ये. पुढची जाहिरात आहे आमची बघा, गडगडाटाची नको धास्ती. किती परफेक्ट शब्द आहे बघा. आता जे काही वर्तमानपत्रात बातम्या येत आहे, शेअर मार्केट किती गडगडलं. आज सुद्धा आपण हेडलाईन जी वापरलेली आपल्याला, गडगडणारं शेअर मार्केट आणि त्याचा पतसंस्था चळवळीवर परिणाम, हे शब्द आम्ही 3 महिन्यापूर्वी वापरले होते. आम्ही ठेवीदारांना आवाहन केलं होतं, गडगडाटाची नको धास्ती, निवडा सुरक्षिततेची शाश्वती. पुढचं म्हटलं होतं, बेरची मुसंडी. बेर म्हणजे कोण, तो शेअर मार्केटचा गेंडा. बेरची मुसंडी पडली महाग, सुरक्षिततेपुढे कशाला मार्केटचा धाक. तो बेरची मुसंडी आता किती खाली आलेली बघा, त्याची मान खाली झालेली बेरची आता. तर अशा प्रकारची जाहिरात आपण सगळ्यांनी केली पाहिजे. पुढची जाहिरात बघा, याच्यावर मित्रांनो एक लक्षात घ्या, प्रत्येक पतसंस्थेने तर अशा प्रकारची जाहिरात करावी, पण आपण सामुदायिकरित्या अशा प्रकारची जाहिरात करायची का. पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून, राज्य फेडरेशनच्या माध्यमातून, की नको गडगडाची जास्ती, गुंतवणूक करा पतसंस्थांमध्ये. एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बघा. एक व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर व्हायरल केला होता संकर्षण कराडेचा. तो व्हिडिओ बघा, म्हणजे आणखी तुम्हाला त्याची स्पष्टता येईल. तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केट मधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. आणखी एक व्हिडिओ बघा मित्रांनो, भाभी 1 लाख रुपए घेऊन आणखी एक व्हिडिओ बघा. हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो त्यांना समतासोबत वाढवा ना. पुढचा व्हिडिओ बघा मित्रांनो.
सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. पुढचा एक व्हिडिओ बघा मित्रांनो, शेवटचा. मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. तेव्हा मित्रांनो, मी माझं कौतुक करत नाही, आम्ही आणि आमच्या टीमनी किती दूरदृष्टीचा निर्णय घेतला होता बघा. शेअर मार्केट गडगडणार आहे हे आम्ही 4 महिन्यापूर्वी लक्षात आलं होतं. त्यामुळे हा शेअर मार्केटच्या विरोधामध्ये ही अशा प्रकारची जाहिरातबाजी केली होती. आणि सध्या आपल्याला गरज आहे मार्केटिंगची. आपले शत्रू कोण आहेत हे आपण ओळखलं पाहिजे. शत्रू म्हणणं योग्य नाही, आपले कॉम्पिटिटर कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आणि गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड हे आपले कॉम्पिटिटर होते. ते कॉम्पिटिटर आता जवळपास संपल्यात जमा आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. यापुढे जरी शेअर मार्केटमध्ये काही रेट वाढले, कोणाचा फायदा झाला, तरी लोक शेअर मार्केटवर विश्वास ठेवणार नाही. विश्वास ठेवतील मित्रांनो तुमच्या आमच्यावर. तेव्हा आपण 31 मार्च नंतर सज्ज झालं पाहिजे लोकांच्या गुंतवणुका स्वीकारण्यासाठी. लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास आणखी अधिक कसा वाढेल यासाठी आपण यामध्ये अग्रेसिव्ह निश्चितपणे झालं पाहिजे. आणि आपण शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये जशी शपथ घेतली, सन्माननीय महामहिम राज्यपालांनी आपल्याला शपथ दिलेली आहे की पतसंस्था चळवळीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करू, आम्ही पारदर्शीपणे काम करू. फक्त सहकार खात्याचा आपल्याला हातात हात घालण्याकरता आपला हात नक्कीच पुढे आहे. त्यांचाही हात आपल्या पुढे जर आला तर सहकार खातं आणि आपण मिळून ही महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ आपण जगातली इतर सहकारी चळवळीमधली सर्वात प्रथम क्रमांकाची चळवळ निश्चितपणे करून दाखवू असा मला विश्वास आहे. या गडगडणाऱ्या शेअर मार्केटचा आपण सर्वांनी फायदा करून घेतला पाहिजे. हीच वेळ आहे आपल्याला जाहिरात करण्याची. आणि ही शेअर मार्केटच्या विरोधातली असलेली जाहिरात, आपण काही शेअर मार्केटच्या विरोधात बोलत नाही, फॅक्टवर आपण बोलतोय. शेअर मार्केट जे गडगडलं, ते गडगडल्यामुळे गुंतवणूकदाराचं किती नुकसान झालं, तेव्हा हा चढ उतार अनुभवण्यापेक्षा आपल्या पतसंस्था चळवळीमध्ये जे फिक्स रिटर्न्स मिळत आहेत हे रिटर्न्स घेण्याकरता सर्वांनी पतसंस्था चळवळीकडे यावं. अशा प्रकारची जाहिरात आपण सर्वांनी केली पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येक पतसंस्थेनं मी दिलेल्या माहितीच्या आधारे आपापल्या पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही स्वतः एक झूम मीटिंग करा. तुमच्या स्वतःच्या गुंतवणूकदारांना, तुमच्या सभासदांना आणि इतरही गुंतवणूकदारांना या शेअर मार्केटपासून, फसव्या शेअर मार्केटपासून, फसव्या म्युच्युअल फंडाच्या लाभापासून सावध करा. माझे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी वापरा. फक्त संकर्षण नाव त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येणार नाही याची दक्षता घ्या. परंतु हे मार्केटिंग आपण आपल्या चळवळीचं निश्चितपणे केलं पाहिजे. ते मार्केटिंग आपण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोणाच्या काही शंका असतील ते चॅटमध्ये आलेले आहेत का? कोणाच्या काही शंका जरी आलेल्या नसतील तरी ही झूम मीटिंग रेकॉर्ड केलेली असल्यामुळे पुन्हा दाखवली जाणार आहे. त्या बाबतीत कोणाच्या काही शंका असतील, काही सूचना असतील त्या निश्चितपणे कराव्यात अशा प्रकारची विनंती करून आजची बैठक संपली असं मी जाहीर करतो. आपले राज्य फेडरेशनचे खजिनदार तुपकर साहेब किंवा बांगर साहेब यांना मी विनंती करतो, आपण सहभागी झालेल्या सर्व आपल्या सहकारी मित्रांचे आभार मानावे. बांगर साहेब किंवा तुपकर साहेब, शरद जोशी पण आहेत. हॅलो, बोला बांगर साहेब, बोला. धन्यवाद काका साहेब. आपण शेअर मार्केट बद्दल जी काही सविस्तर माहिती दिली त्यामध्ये भट्टर साहेबांनी पण चांगलं योगदान दिलं आणि जे सर्व सहभागी झाले त्याच्यामुळे आपण जे काही फिक्स रिटर्न देतोय
त्याला तोड नाही, कारण आपल्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासानेच संस्थांच्या ठेवी वाढत चाललेल्या आहे. आणि राज्यभर अशा सहकारी पतसंस्थांनी जर एक संघ राहिलं आणि एक संघ जर जाहिरात केली तुम्ही म्हटल्याप्रमाणे, तर निश्चितच पतसंस्थांच्या ठेवी वाढतील आणि लोकांना एक विश्वासार्हता निर्माण होईल की फिक्स रिटर्न जिथं आहे तिथंच आपली इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मग फिक्स इन्व्हेस्टमेंट ज्या ठिकाणी तिथे जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा धोका लोकांना नाही. म्हणून शेअर मार्केटमध्ये न जाता जास्तीत जास्त गुंतवणूक ही पतसंस्थांच्याच माध्यमातून पतसंस्थांनी करावी आणि आपल्या सभासदांना झूम मिटिंग घेऊन ही माहिती सविस्तर द्यावी, अशी आपण सर्वांना एक विनंती करतो. आणि या मीटिंगमध्ये जे जे लोक आपले सहभागी झाले, ज्या संस्था सहभागी झाल्या, सगळे संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले, आपण स्वतः सगळ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल राज्य फेडरेशनच्या वतीनं आपणा सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि या ठिकाणी काकासाहेबांच्या वतीनं ही आजची झूम मिटिंग संपली असं जाहीर करतो. सर्वांना धन्यवाद. जय सहकार. जय सरकार. काका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जय सरकार. अकॉर्डिंग बघू आपण ते. किती लोक होते सहभागी?